बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पुणे मनपाच्या शाळांमधील विद्यार्थिनींना गेल्या 2 वर्षांपासून सॅनिटरी नॅपकिनच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुलींना सॅनिटरी नॅपकिन न मिळाल्याचं कारण म्हणजे या सॅनिटरी पॅडसाठी सुरू असलेली टेंडरबाजी। महायुतीतल्या 2 नेत्यांनी पालिका आयुक्तांकडे या 99 लाखाच्या टेंडर करता लेटरबाजी केल्यानेच पालिका शाळेतील मुली दोन नेत्यांनी लेटरबाजी केली आणि त्यामुळेच पालिका शाळेतल्या मुली सॅनिटरी नॅपकिन पासून वंचित आहेत असा गंभीर आरोप शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी केले आहेत। संगीता तिवारी आता दृश्यांमध्ये दिसत होत्या, त्यांनीच या सगळ्या प्रकरणासंदर्भात न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला। गंभीर आरोप संगीता तिवारी यांनी केलेले आहेत। मला सांगा काय नेमकं टेंडरबाजीत अडकलंय सगळं? हे सगळं जे भाजपचे खासदार आमदार आहे यांचे ठेकेदार बसवण्यासाठी त्यांची आपापसात भांडणं चालू आहेत। माझा ठेकेदार का तुझा ठेकेदार, याच्यामध्ये आमच्या महापालिकेच्या गरीब मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स मिळत नाहीयेत। खरं पाहायला गेलं तर सॅनिटरी नॅपकिन्स ही आरोग्यासाठी लागणारी गोष्ट आहे। सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यामध्ये सावित्रीच्या लेकींना साध्या नॉमिनल आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मिळत नाहीत। 8,000 कोटीचं बजेट आहे महापालिकेचं, 2,000 कोटीच्या ठेवी आहेत, पण तुम्हाला 99 लाख रुपये सॅनिटरी नॅपकिन्सला देता येत नाही। हे बघा, शिर्डीचे खासदार आहेत सदाशिव लोखंडे आणि आपल्या पुण्यातला मारझोड शिवीगाळ प्रकरणातला आमदार तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। दोघांचे वेगवेगळे ठेकेदार आहेत। आमची मागणी आहे, जर ताबडतोब कमिशनरांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स नाही दिले तर 4-5 दिवस आम्ही वाट बघणार, नाही तर आम्ही महापालिकेमध्ये सर्व महिला घुसणार आयुक्तांच्या केबिनमध्ये। जेव्हा ते संगीता तिवारी यांनी सांगितलं, जर सॅनिटरी नॅपकिनच्या टेंडरचा वाद जर संपला नाही तर आम्ही आंदोलन करू याच शाळेत बसून। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। या संदर्भातली अपडेट समोर आलेली आहे, ती देखील बघूया। या टेंडर संदर्भात न्यूज 18 लोकमतनं पाठपुरावा केला। पुणे मनपाच्या शाळांमधील विद्यार्थिनींना 2 वर्षांपासून सॅनिटरी नॅपकिन्स मिळत नाहीयेत। धक्कादायक प्रकार समोर आला। न्यूज 18 लोकमतनं त्याचा पाठपुरावा केला, त्या संदर्भात मी बातमी दाखवली आणि महापालिकेनं वादग्रस्त टेंडर रद्द केलेला आहे। आमदार खासदारांच्या टेंडर वादाला कंटाळून महापालिकेनं हा निर्णय घेतलाय। सध्या एका एनजीओ कडून मोफत 2 लाख सॅनिटरी नॅपकिन्स मागवण्याचा महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर येतोय। फार महत्त्वाची ही बातमी आहे, याला वाचा फोडली न्यूज 18 लोकमतने आणि त्यामुळे याचा इम्पॅक्ट बघायला मिळालाय। 1-2 महिने नव्हे तर जवळपास 2 वर्ष मुलींना सॅनिटरी पॅड्स मिळत नव्हते। म्हणजे एका बाजूला सरकारनं योजना आणायची आणि टेंडरबाजीमध्ये हे सगळं प्रकरण अडकतं आणि मग सरते शेवटी त्याचा उद्देश काही साध्य होतच नाही। नावं घेऊन खासदार आमदारांच्या स्वतः ठेकेदार बसवायचे या सगळ्या घडामोडींमध्ये, या सगळ्या गैरप्रकारामध्ये मुलींना, विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स मिळत नव्हते, जे त्यांच्या आरोग्याशी निगडित आहेत। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली, त्याचा इम्पॅक्ट समोर आलाय। आता एका एनजीओ कडून सध्या तरी 2 लाख सॅनिटरी पॅड्स विद्यार्थिनींपर्यंत म्हणजे शाळांपर्यंत पोहोचवले गेलेले आहेत।